छातीत जळजळ होते का? तर थांबा, हा फक्त ॲसिडिटीचा प्रकार नाही आहे, हा हार्ट अटॅकचं सुद्धा एक महत्त्वाचं लक्षण आहे. चला लगेच घाबरू नका. छातीत जळजळ होणे हे पोटातील ॲसिडमुळे अन्ननलिकेला त्रास देते. एवढंच मर्यादित नाही आहे. छातीत जळजळ होणे हे हृदयविकाराचा झटका यामध्ये देखील दिसते. आता ऑफकोर्स प्रत्येक वेळेला छातीतील जळजळ म्हणजे हार्ट अटॅकच आहे असं नाही आहे. यासोबत आपल्याला बाकी जोडून आलेली लक्षणंसुद्धा बघावी लागतात. या लक्षणांना हार्टबर्नसुद्धा म्हणतात. आलं लक्षात? आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की असे काय लक्षणांकडे तुमचे लक्ष असायला हवे की तुम्हाला हार्ट अटॅक आणि ॲसिडिटी या त्रासांमध्ये तुम्हाला तुमचा फरक जाणवेल आणि योग्य वेळेला तुम्ही योग्य स्टेप घेऊ शकाल. तर सर्वप्रथम तुम्हाला ॲसिडिटीच्या त्रासाचे लक्षण सांगते, जेणेकरून तुम्हाला तुमच्या छातीतील जळजळ ही नेमकी कशाशी रिलेटेड आहे हे समजेल. आता छातीत जळजळ होण्यासोबतच पोटात किंवा घशात जळजळ होणे, डोके दुखणे. आता हे डोकं दुखणं वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं. पोट दुखणे किंवा पोटात चमका निघणे, पोट साफ न होणे किंवा जुलाब होणे, मळमळ होणे किंवा उलटी होणे, चक्कर येणे, अशक्त वाटणे, जेवणाची इच्छा न होणे, तोंड कडू पडणे. तसेच आपल्यालाही माहीत असतेच की आज आपल्या छातीत जळजळ होते, तर काल परवा आपण अशी कोणती गोष्ट अपथ्यकारक केली आहे की ज्यामुळे ॲसिडिटीचा त्रास उद्भवला आहे. फॉर एक्झाम्पल, आपण काही डाळीच्या पिठाचं आपलं काही खाण्यात आलेलं आहे का? बाहेर हॉटेलला जेवण झालं आहे का? झोपायला रात्री उशीर झाला होता का? किंवा आपण एखाद दिवशी दुपारची जास्त झोप काढली आहे का? यापैकी काही कारण असेल आणि वरील लक्षणांपैकी जर एखादे लक्षण प्रेझेंट असेल तर आपण एक समजू शकतो साधारणपणे की हा पचनासंदर्भातला आजार वाटतोय किंवा ॲसिडिटीचे हे लक्षण वाटतंय. परंतु हा ॲसिडिटीचा त्रास जर साध्या उपचारांनी बरा झाला नाही तर मात्र लगेचच तुम्हाला डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे. त्यावेळेला फार तारतम्य लावत बसू नका की हा त्रास ॲसिडिटीचा आहे का, मग आपण हे करूया ते करूया असं करत बसू नका. डॉक्टरांना लवकर व्हिजिट द्या. आता आपण बघूया की हृदयविकाराच्या दृष्टीने गरजेचे असलेले लक्षणं जे छातीतल्या जळजळसोबतच उपस्थित आहेत असे कोणते आहेत, जेणेकरून तुम्ही वेळीच सावध होऊ शकतात. तर पहिलं आहे छातीत दुखणे. छातीमध्ये दुखल्यासारखे, ओढल्यासारखे, खेचल्यासारखे किंवा धमधम केल्यासारखं या वेदना जाणू शकतात. छातीवर दाब आल्यासारखा देखील वाटतो. त्यावेळेला छातीवर कोणतरी बसले आहे, खूप दबाव पडतोय, प्रेशर आहे, अशा प्रकारची जाणीव होते. डावा खांदा दुखणे. छातीतील वेदना डाव्या खांद्याकडे रेडिएट होतात किंवा पूर्णच्या पूर्ण डावा हातच दुखायला लागतो. जबड्यांपर्यंत वेदना जाणे, अस्वस्थ वाटणे, अचानकपणे रेस्टलेस व्हायला होतं, घाम येतो, चक्कर येतात. यासारख्या लक्षणांवरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की आपल्याला होणारी छातीतील जळजळ ही साधी ॲसिडिटी आहे की हृदयविकाराच्या झटक्याची सुरुवात आहे. अतिशय महत्त्वाचा विषय आहे हा, कारण बरीचशी लोकं साधी जळजळ समजून अंगावर काढतात आणि मग हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर दवाखान्यात जातात. अशा वेळेला रुग्ण या सगळ्यातून सर्वाईव्ह होईलच असे नाही, कारण वेळेला फार महत्त्व आहे. आता अगदी परवाचीच केस सांगते. आपल्या हॉस्पिटलमध्ये सरांकडे एक शेतकरी व्यक्तीला इमर्जन्सी परिस्थितीमध्ये आणलं गेलं. अगदी उचलून आणलं होतं त्याला हृदयाच्या खालच्या भिंतीचा झटका बसून गेलेला होता. तो जरा ड्राउझी अवस्थेतच होता. या पेशंटची हिस्ट्री जेव्हा नातेवाईकांकडनं घेतली तेव्हा समजले त्याला 3 दिवसांपासून छातीत जळजळ आणि छातीत दुखत होते आणि दमसुद्धा लागत होता. परंतु ॲसिडिटीमुळे जळजळ होत असेल असं त्यांनी गृहीत धरलं आणि मेडिकल स्टोअरवरनं परस्पर ॲसिडिटीचं एक औषध घेऊन गेला आणि 3 दिवस तेच औषध घेतलं. आणि चौथ्या दिवशी सकाळी सकाळी शेतात काम करत असतानाच अचानक तो खाली घुसळला. मला यातून तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की दुर्लक्ष करू नका. जर आपला त्रास लवकर कमी होत नाही आहे तर कृपा करून आपण आपल्या डॉक्टरांना व्हिजिट द्या. स्वतः घरच्या घरी तर्क लावत बसू नका, कारण या तर्क लावण्यामध्ये वेळ वाया जातो आणि वेळेला उपचारामध्ये फार महत्त्वाचं स्थान आहे. तुम्ही जर वेळेत डॉक्टरकडे पोहोचलात तर डॉक्टर तुमच्यासाठी काही प्रयत्न करू शकणार आहे. तुम्हीच जर उशीर केला तर डॉक्टरांच्या हातात काहीच नसते. त्यामुळे तुम्ही या बाबतीत थोडं सजग राहा, यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला आहे. तुम्हाला काही शंका असल्यास कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि लाईकसुद्धा करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.